तर आधी आपल्याला यूजरकडून एक नंबर जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, ॲक्सेप्ट करायचा आहे. तर आधी मी यूजरकडून एक नंबर ॲक्सेप्ट करते आहे. हेडर फाईल आधी इन्क्लूड करून घेऊयात. हे जे आपण आत्ता लॉजिक बघतोय ते अगदी इझी आणि सिम्पल लॉजिक आहे. printf एंटर नंबर, स्कॅनएफ यूजरकडनं आपण एक नंबर ॲक्सेप्ट करतो इकडे. त्यानंतर आता आपल्याला नंबरचे काय शोधायचे आहेत, फॅक्टर्स शोधायचे आहेत. कुठून शोधायचे आहेत, तर 2 पासून शोधायचे आहेत. सो आय इज इक्वल टू 2, आय इज लेस दॅन इक्वल टू n/2, आय प्लस प्लस. आता इथपर्यंत हा लक्षात आला आहे. हा स्टार्ट पॉईंट आहे, हा आपला एंड पॉईंट आहे. त्याच्यानंतर पर्टिक्युलर नंबर हा फॅक्टर आहे. हे कशाने कळतं, n mod i इज इक्वल 0 या स्टेटमेंटनी कळतं. कारण की ह्याचा आपण बेसिक फॅक्टर्स कसे शोधायचे याचा कोड आपण प्रिवियस सेशनमध्ये घेतलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो आधी बघून घ्या, म्हणजे हा प्रोग्राम तुम्हाला इझिली समजेल. तर n mod i इक्वल 0नी कळणार आहे की हा स्पेसिफिक नंबर त्याचा काय आहे, फॅक्टर असेल तर फॅक्टर्स आपल्याला काउंट करायचे आहेत, मोजायचे आहेत. कधीही तुम्हाला काहीही काउंट करायचं असेल तर नेहमी काउंटर जो आहे तो फक्त 1नी इन्क्रीमेंट होतो. त्यामुळे काउंट हा जो व्हेरिएबल आहे तो मी इन्क्रीमेंट करते 1नी, म्हणून मी इथं लिहिते काउंट प्लस प्लस. तर इथे लागणारे जे व्हेरिएबल्स आहेत ते मी डिक्लेअर करते. n हा व्हेरिएबल मी यूज केला आहे, आय व्हेरिएबल यूज केला आहे आणि काउंट सेट केला आहे मी 0ला. कारण की मी स्टेटमेंट इंटरनली वर्क होणार आहे काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1. मग इथं काउंट सेट केलेला आहे 0ला, म्हणजे एक फॅक्टर मिळाला की मी काउंटर इन्क्रीमेंट करणार. पण आता जर तुमचा नंबर प्राईम असेल तर मला सांगा, हा 1 आणि हा 7, म्हणजे 1 आणि तो नंबर सोडून ह्यामध्ये तुम्हाला एकही फॅक्टर्स मिळणार आहेत का. 19 असेल तर इथे मध्ये 2 to 19/2 पर्यंत किंवा 2 to 7/2 पर्यंत एकही फॅक्टर मिळणार आहे का, नाही. म्हणजे जर स्पेसिफिक नंबर तुमचा प्राईम असेल तर नंबर ऑफ फॅक्टर्स जे असणार आहेत, इथे आपण किती फॅक्टर्स आहेत ते शोधतोय. तर नंबर ऑफ फॅक्टर्स किती असणार आहेत तुमचे, तर नंबर ऑफ फॅक्टर्स असणार आहेत ह्या रेंजमधले 0. मग आपण हेच लॉजिक इथे अप्लाय करणार आहे. इथे या फॉर लूपमधून आपण नंबर ऑफ फॅक्टर्स किती आहेत, 2 पासून हाफ रेंजपर्यंत नंबर ऑफ फॅक्टर्स किती आहेत हे आपण शोधून घेतले. आणि त्याच्यानंतर इथे आपण चेक करणार, जर नंबर ऑफ फॅक्टर्स 0 असतील तर त्याचा अर्थ काय झाला, इट इज अ प्राईम नंबर. कारण की इन बिटवीन फॅक्टर्स मिळत नाही आहेत. इट इज प्राईम नंबर, एल्स printf इट इज नॉट प्राईम नंबर. इट इज़ नॉट प्राइम नंबर. कंपाइल करते प्रोग्राम मी, रन करते. प्राइम डॉट सी, एक नंबर घेऊयात. इथे मी नंबर घेते, इथे 6 घेतलं. इट इज अ नॉट प्राईम नंबर. आउटपुट करेक्ट प्रोड्यूस झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण प्राईम नंबरसाठी आउटपुट बरोबर येते की नाही ते चेक करूयात. नंबर देते मी इथे 7. इट इज अ प्राईम नंबर. आणि तुम्हाला असा मेसेज हवा असेल की 7 इज अ प्राईम नंबर, तर तुम्ही इटच्या ऐवजी तुम्ही इथे असं लिहा %d आणि %dच्या ठिकाणी इथे n ही जी व्हॅल्यू आहे ती रिप्लेस करा. पुन्हा एकदा चेंजेस केलेत म्हणून कंपाईल करते प्रोग्राम आणि रन करते. आता मी इथे नंबर देते 9च्या ऐवजी, ठीक आहे 9. इट इज नॉट प्राईम, करेक्ट आउटपुट प्रोड्यूस झाला आहे. आणि मी नंबर दिला 17, सो 17 इज अ प्राईम नंबर. इट इज अ प्राईम नंबर. आउटपुट इथेही आपलं करेक्ट प्रोड्यूस झालेलं आहे. हे जे आत्ता आपण लॉजिक बघितलं हे अगदी सिम्पल आणि बेसिक लॉजिक आपण बघितलेलं आहे. म्हणजे कुठलाही प्राईम नंबरचा कुठल्याही लँग्वेजमध्ये कोड आला तर लँग्वेजचा जो काही सिंटॅक्स आहे तो तुमचा चेंज होईल. पण हे जे लॉजिक आहे 2 पासून फॅक्टर शोधायचे, त्याच्या हाफ रेंजपर्यंत शोधायचे, नंबर ऑफ फॅक्टर मिळाला की काउंटर इन्क्रीमेंट करायचे आणि काउंटर जर 0 असेल तर तो प्राईम नंबर आहे. हे तुमचं लॉजिक सगळ्या लँग्वेजमध्ये जे आहे ते सेमच राहणार आहे.